सोनूचे बाबा, कधी आला तुम्ही वावरातून? बस बाबा, आता 5-10 मिनिट झाले आलो ना, पाणीच पेलो फक्त. कुठे गेली होती तर तू? शेवया बनवायला नेली होती ललिताच्या घरी. मशीन लावलं का ललितानं? कधी मशीन घेतलं बाबूरावनं, काही समजलं नाही ना. हट बाबा, मशीन बिशीन काही घेतलं नाही त्यांच्या घरी. ते घरी बनवायची शेवयाची मशीन नाही का? ते होती त्याच्या घरी, तर गेली होती मागायसाठी, तर तेच बनवत होती, तर मग त्यांच्याच घरी नेली कणिक. असं? तुम्ही आतापर्यंत वावरातच होते? अरे बापा, ते आंबे राखावं लागतात ना. आता ती झाली तर मार जसे आंबे झोडायला येतात. विशालला पाठवलं होतं घरी, जेवण बिवण केलं. आता तो आला वावरात, मी आलो आता इकडे घरी. आता पटकन चाय घे बनव, जातो मग मी विशालला पाठवतो घरी. मग आता हे शाळा बिळेला सुट्ट्या लागल्या, मार जसे पोट्टे येतात बापा आंबे झोडायला. हो पहा बापा, सकाळी तुम्ही ना घाईमध्येच गेल्या वावरामध्ये. मी का म्हणतो, ते सरपंच भाऊचे जावई, त्यांना बोलवलंही नाही घरी नाश्ता चहा प्यासाठी. ती जाईन म्हटली, बोलवून आणीन म्हटली, तर तुम्ही घरी नव्हते, त्याच्यामुळे मग मी काही गेली नाही. अरे ते आज गावी जाणार होते ना. आजच चालले का गावी? हो, ते जावई तर म्हणत होते बा जाऊन म्हणून. नाही, ते रजनी तर सांगत होती ना, आज त्यांच्या घरी तीज केला म्हणे, जावई पोरगी आहे का. हो, केला असतील ना. मी का म्हणते, आता आहे ना विशाल वावरामध्ये, तुम्ही घरीच थांबा, मी जाते ना, बोलवून आणून घेते. जर मग आज थांबतील तर मग रात्रीचं जेवण सांगून देऊ आपल्या घरीच. इकडेच करतील जेवण, माधुरीचाही आणि जावयाचाही. आणि काकू ना काकाजी आहेत इंदुबाईचे आई वडील, त्यांचाही सांगून देतो. मला नाही वाटत आज थांबतील म्हणून ते. जा म्हणता पाहते. हो जा जा, पण मी का म्हणतो, चहा बनव, मी चहा पितो आणि जातो वावरामध्ये. विशालला पाठवतो ना. मी नाही राहीन तरी चालते, त्यांच्या बरोबरीचे पोरं पाहिजेत ना. आता विशाल नाही म्हटलं तरी आहे थोडासा, 2-3 वर्षांना लहान असेल. आणि मयूरही राहील ना. मी नाही राहिलो तरी काही फरक नाही पडत. ते विशालला ना काही पोरं बारं पेलत नाही वावरात. तो राहिला तरी ते ऐकत नाही मुलं. मीच जातो. बनव पटकन, चहा बनव बरं. हो हो, बनवते बनवते. थोडासा जेवण करून घ्या ना. नाही नाही, आता जेवण बिवण नाही करत, चहाच बनव. हा बोल आई. निघाला का म्हटला? नाही नाही आई, इथंच आहो, निघायचं चाव आई. माधुरी, काय बाई मग थांबून राहिले ना आजच्या दिवस? मी विचारली नाही ना आई काहीच, आणि त्यांनी पण काही सांगितलं नाही. आता आजच्या दिवस थांबून गेले असते, मग उद्या गेले असते. आता तुला राव द्या म्हणतो तर तसेही नाही ऐकत. सोबतच नेतो म्हणतात बापा. बाई इंदू, मी का म्हणतो, आता नाताच्या बाई नाही थांबू म्हणतात आणि सोबतच नेतो म्हणतात, तर जाऊ दे बापा. मोडगीड नको पाडू तू, काही काही बोलू नको, जाऊ दे खुशी खुशी. पण आई, हे बरोबर नाही ना. 4 दिवस तरी पोरीला ठेवल्या पाहिजे ना माहेरी. आता आई ते म्हणत होते की मांडव वाढवायला आलो आपण, मग येतील म्हणत होते तुला घ्यायसाठी, तर माझ्यासोबतच वापस येशील म्हणत होते, असे बोलले बापा माझ्यासोबत. हो हो, त्यांच्याही म्हणणं बरोबर आहे. ते मांडव वाढवायला आले ना. आता चल म्हणत असतील माधुरीलाही सोबत. आज सकाळीच जात होते, पण ठेवला ना तुमचा मान. तुम्ही म्हटलं की आता करसा वगैरे भरून टाकू, अकाजी करून टाकू, मग जेवण बिवण करून निघून जाल. थांबले ना. एवढ्यातच माणसानं समाधान माना पोरी. अहो, काय म्हणतात जावे? अरे ते फोनवर बोलून राहिले, घरून त्यांच्या फोन आला, बोलून राहिले. आई मी करते तयारी मग. हो कर बापा आता. हो बापा, जायचं आहे तर मग लवकर निघा. उशीर करून काही अर्थ नाही. हो आजी, करते ना तयारी. बाई इंदू, आम्ही निघून जाऊन आता. माधुरी की गेल्या का मग आम्ही चालले जाऊन. आई तुम्ही पण जाता का? तुम्ही नाही थांबत? थांबलो असतो पोरी, पर आता अकजी आहे ना उद्याची. आता तुझ्या आजोबाच्या नावाचा करसा भरायचा नाही आहे का बेटा? जावा तर लागेल. हो आई, तो पण आहे. येईन ना मग, माधुरी येईल तर येईन मग. चाल आई, आरामात जा. मयूर सोडून देईल तुम्हाला. आता वेळ आहे ना तुमची, का अर्धा-पाऊण तासाची रस्ता. माधुरी तू कर बाई तयारी. मी शांताबाई वगैरेला सांगून देते माधुरी जात आहे म्हणून, नाही तर मग शांताबाई म्हणेल सांगितलंच नाही म्हणेल. हो आई, ठीक आहे ना, जाऊन ये. इंदू, जायची कशाला गरज आहे? फोन नंबर आहे ना, फोन लावून सांगून दे. आता कधी जाशील कधी येशील, इकडे पोरीची तयारी करून द्यावा नाही लागेल का? हो बाबा, तुमच्याही म्हणणं बरोबरच आहे. तशीच करते, फोन लावून सांगून देते. ठीक आहे आई, ठीक आहे, मी सांगतो मग. हां ठीक आहे बेटा. जिजाजी करा ना, आराम करा ना. जेवण बिवण झाला, आराम करा. नाही नाही, आता आराम करायची वेळ आहे का आता? काहून तर जिजाजी थांबत नाही का आज? नाही नाही, मी काय म्हणते, थोडं बोलवा का माधुरीला? हो हो ठीक आहे ना, बोलवतो. जावे बापू, घरून फोन आला होता का?
हो हो आईचा फोन होता. सांगितलं नाही का मग आज थांबतो म्हणून इथं? नाही नाही मामाजी. तुम्ही बोलावले का मला? हो हो झाली का तयारी? नाही, आता करतच होती, जात होती तयारी करायला. मयूर आला बोलवत आहेत म्हणून सांगायसाठी. हो मी याच्यासाठी बोलवलं, आईचा फोन आला होता. काय म्हणत होते आई? थांबायला सांगितलं का? नाही नाही असे तर बोलवलं मला इकडे की थांबायला सांगितलं का बापा? का म्हटलं जावी बापू? इनबाई का म्हटलं? इकडे गावी बोलवलं आहेत आम्हाला. कोणत्या गावी? ते आमचं प्रॉपर गाव. आधी माझे बाबा वगैरे राहत होते तो गाव. हां कृषीपार. हो तिथं आजोबाच्या नावाचा कर्जा भरत आहेत की नाही, तर आम्हाला तिकडेच बोलवलं म्हणून आईने फोन केला होता. आई बाबा पण इकडे येत आहेत, तर आम्हाला म्हटलं इकडे नका येऊ, तुम्ही खुर्शीपारला या म्हटलं. असं. तर माधुरी आपल्याला तिथं जायचं आहे, तर एक काम कर, सामान बिमान काही पकडू नको, हां कपडे बिपडे, मग येऊ वापस आपण आणि इकडूनच मग चंद्रपूरला जाऊ. म्हणजे इकडे येऊ का आपण रिटर्न? हो कशाला सामान बिमान पकडून तिकडे जायचं. उद्या येऊ आपण इथं रिटर्न, मग इथूनच जाऊ. ठीक आहे, मग करते मी लवकर तयारी करते. हो लवकर तयारी कर, लवकर निघावं लागेल. अरे इंदू, फोन लावले का शांता बहिणीला? नाही लावते म्हटली तर मयूर आला ना. मयूर सांगायला बसला जावई बोलवत आहेत म्हणून. कशासाठी बोलवलं? अरे ते नाही का त्यांच्या गाव इकडे आहे ना, कोणता खुर्शीपार, हां तिथं जाऊन राहिले. तिथं अकजीचा कार्यक्रम आहे तर बोलवलं यांना. असं म्हणजे त्यांचे मोठे वडील वगैरे भरत असतील इकडे करसा, नाही? हो तर ते इबाई येऊन राहिले खरं, तर यांना पण इकडेच बोलवलं. तर आता जाऊन राहिले, सामान बिमान इथंच राहील माधुरीच्या, मग येणार आहेत. असं का? मग चांगलं आहे. तर राहू दे, आता फोन वगैरे करू नको, आता येणारच आहेत ना इकडे. हो नाही करत. हो आईला लावले होते का फोन? नाही लावलं. का बापा? तुम्हाला मगाशी सांगितली आईला फोन लावा म्हणून. आता अकाजीचा सामान बिमान आणून ठेवा नाही लागेल का? मग मलाच म्हणतील तुला समजलं नाही का म्हणून. आता आज तर येऊन म्हटलं त्यांनी, पण सायंकाळच होईल त्यांना यायला. लावा ना फोन, लावा ना. तर फोन का लावायचा? तुला माहित आहे ना कोणता सामान लागते, तर आणतो मग मी. हो मला माहित आहे, पण एक वेळा फोन करून विचारा आईला, हा सामान आणू का म्हणून. विचाराल तर बरं होईल म्हणतो मी. काय म्हणतील? आपल्याच मतानं केलं म्हणतील, थोडासा फोन करू नाही शकला म्हणतील तुम्हाला. तुम्हाला कशाला बोलतील बाबा, मलाच बोलतील म्हणून म्हणत आहो मी. हो लावतो. हो लागला का? आता रिंग जाऊन राहिली. कोणाच्या मोबाईलवर फोन लावले तर? ताईला लावलो, ताईला फोन. हॅलो ताई. बोल धनपाल. ताई का करून राहिली? काही नाही, माधुरी तयारी करत आहे. आता भासी जाऊन राहिला का? हो जात आहेत, पण चंद्रपूरला नाही चालले आज. मग कुठे चालले? ते युवायांचा गाव हा इकडेचा कोणता खुर्शीपार, तिथं ते अकाजीचा कार्यक्रम आहे ना, करसा भरत असतील, तर बोलवला यांना, तर तिकडे चालले. असं तिथं चालले का? असं. आणि आई बाबा निघाले का? नाही वेळ आहे आता माधुरी वगैरे गेल्याच्या नंतर मग निघतील. हे घे आईसोबत बोल. हो दे. बोल धनपाल. आई किती वाजेपर्यंत येतात मग? येतो ना बेटा, ह्या मयूर सोडून देणार आहे, येतो मयूर सोबत गाडीवर. असं का? भाषेची सोडून देणार आहेत का? हो आई काही आणायचं आहे का? मी चाललो तर सामान आता उद्या करसा भरायचा आहे, तर मग लागेल ना? हो बरं झालं फोन केला तर. एक करसा घेऊन आणशील. पहिले त्या गावीत जाऊन पाहशील, त्या बनियाच्या इथं राहतात ठेवले, आणून ठेवतात. विचारशील आहे का? तर असेल तर तिथूनच आणून घे, आणि नाही असेल तर मग शहरातून आणावं लागेल. आणि आंबे आणून घेशील रसाचे 2 किलो, आणि भाजीच्या घेऊन येऊन जाशील. हो ठीक आहे आई, ठीक आहे. ठेवतो मग. हो ठेव. या मग लवकर. हो बापा येतो ना आता सायंकाळपर्यंत. रुक्मिणी आण, थैला आण बरं, जाऊ दे मला लवकर. का बोलले आई? काहीतरी म्हणत होते ना गावी जाऊन पाहिजे आधी म्हणून. अरे हो, ते नाही का करसा लागते ना पूजासाठी, तर तो तिथं आपल्या गावी आणून ठेवतात. जाऊन पाहतो, तिथं असेल तर तिथून घेऊन येतो. मग नाही असेल तर मग शहरातूनच आणावं लागेल. पण मग माठ एकटा कसं आणेन मी? पकडायला पाहिजे ना कोणीतरी. तर जाऊन बघा, आहे का? तर नाही असेल तर मग मी येते सोबत. चल ना, तर मग चल, येतो म्हणते ना, चल. तसेही आई बाबा वगैरे सायंकाळशिवाय येणार नाही आहेत. आपण लवकर येऊन जाऊ 2-3 तासात वापस. अजून भाजीपाला वगैरे सांगितलं आहे आईने, आंबे. वेळच लागेल मला एकट्याला. चल दोघेच जण जाऊन आणून घेऊ, तिथूनच आणून घेऊ माठ.
हो चला मग, मी थोडासा पावडर बिवडर लावून घेते, जाऊ मग. ठीक आहे बेटा, जावई आता निघतो आम्ही. आता थांबा ना 2 दिवस, माधुरी गेल्यानंतर जाल तुम्ही. थांबला असतं जावई, पण आता उद्या अकजी आहे ना. हं? पूजा करावं लागते ना, वडिलाच्या नावाचा करसा भरावा लागते. हं? आम्हालाच पूजा करावं लागते ना. आता आम्हाला पूजा करावी लागली नसती तर थांबलाच असता. आता मी माझ्या आई वडिलांना एकटाच. हं? मग आता त्यांच्या नावाचा करसा मलाच भरावा लागते ना. हो तो पण आहे म्हणा. आताच माधुरीनं जावई गेले, हं? आणि तुम्ही पण आताच जातो म्हणता. थोडा वेळ तर थांबा, 1 तास. आता काय 1 तास ना अर्धा तास थांबायचा आहे बेटा, जायचंच आहे ना गावी. हं? निघतो ना आता. आता तूही आपल्या कामा धंद्याला लाग, आम्ही निघतो आता. आजी आजोबा चला, बाईक आणलो. हो हो, चल चल. मयूर बरोबर चालवशील हा, आरामानं. हो ना पप्पाजी, आता का लहान आहो का? व्यवस्थित चालवतो. आणि आज थांबून जाशील, उद्या येशील मग सकाळी. हो हो पप्पाजी, हो उद्या येईन. दे आजी पॅक माझ्याजवळ, मी लटकवून देतो गाडीला. राहू दे ना, पकडतो ना मी हातात, नाही आहे वजन. हातातच पकडू दे मयूर. तिथं गाडीला लटकवशील तर मग आई बसेल कस कशी? हं? आई टांग टाकूनच बसशील ना? हो हो, टांग टाकूनच बसीन. मला की नाही लागत जास्त जागा, बारीक बुरीकच आहो. हे तुझ्या बापालाच लागते बापा जागा, पूर्ण गाडी भरची एकट्या माणसालाच लागते जागा. सुना सुना वाटते बापा आता, सगळेच गेले पाहुणे. येणार आहे ना माधुरी, उद्या येणार आहे. हं? हो, म्हणूनच काही नाही वाटलं उद्या माधुरी येणार आहे म्हणून, नाही तर काही सांगा नको. बापा इंदुबाई, मयूर सोबत कुठे गेले हे काकू काकाजी? शांताबाई आई गावी गेली. गावी गेली? नातीन जायचीच आहे ना, आजीच गेली का गावी? आणि हे माधुरी कुठे आहे? तर माधुरी नाही दिसून राहिली ना. माधुरीनं जावई गेले गावी. पाहो इंदू, मस्त शहाणी आहे ना. हा, थोडाशी सांगली नाही पोरगी गावी गेली तर का पराया करून टाकली बापा मला तर तू. नाही नाही, हे उमेद नव्हती बापा तुझ्याकडून. मी म्हणलं आता पोरगी जाईल तर सांगेल बापा का जाऊन राहिली का काही म्हणून. मी म्हणलं आज जात नसेल म्हणून मी काही आले नाही. नाही नाही शांताबाई, नाही नाही म्हणता. पोरगी गेली तरी थोडीशी सांगितलं नाही का माझी पोरगी जाऊन राहिली का काही म्हणून. तुमचीच मुलगी आहे का? माझी मुलगी आहे ना ते, मी मुलगीच मानतो. शांताबाईनी म्हणजे ते सासरी नाही गेली, येणार आहे येणार आहे. बापा आताच तर इंदुबाईनं म्हणलं ना की गावी गेली म्हणून दोघे जण जावई सोबत. ते काय आहे शांताबाई, त्यांचं गाव आहे ना इकडे खुर्शी पार, तिथं गेले ते. हिनबाईचा फोन आला होता की तिथं गावी बोलवलं आहेत, करसा पुंजणार आहेत ना, उद्या अकजी आहेत तर म्हणून यांना तिथं जायला सांगितलं आणि ते लोक येणार आहेत खरं. असं असं गावी गेली म्हणलं तर मी तर बापा एकदम हेच झाली. मला तर एवढा राग आला की बापा आम्हाला परकच समजलं तुम्ही. नाही नाही, माझी पोरगी गावी जाईल, सासरी जाईल आणि मी तुम्हाला सांगणार नाही का? उद्या येणार आहेत ते, मग इकडूनच जाणार आहेत. बॅग वगैरे इथंच आहे त्यांची. असं असं, आता उद्या अकजी आहे तर आईनं बाबूजी पण गेले. हो बरोबर आहे ना. वडिलांच्या नावाचा करसा पुंजावा लागते ना त्यांना, बरोबर आहे, जातील नाही तर का. हो, तर मयूर सोडून द्यासाठी गेला. चला बा, मी तर बोलवायसाठी आली होती जावयांना आणि माधुरीला पण. म्हणलं आज आता सायंकाळी जेवण आमच्या इथं करतील बा. सकाळी बोलवायला येईन म्हटली तर हे लवकरच गेले वावरात. ते मक्का मोडून झाला होता तर ट्रॉलीमध्ये तसंच भरला होता. पाऊस आला तर आता खुला वगैरे करून म्हणाले तर गेले होते मग सकाळीच लवकर. मग मी कामातच राहिली, सेवया वगैरे बनवण्यातच. मग हे रजनी सांगायला बसली, म्हणते आज त्यांच्या घरी अकाजी करून राहिले म्हणते, जावई पोरगी आहेत तर. हो, नाही थांबू म्हणत होते, आजच जाऊन म्हणत होते. आजच जायची त्यांची चंद्रपूरची तयारी होती. तर म्हणलं आता सकाळीच अकाजीचा कार्यक्रम करून टाकू. करतात ना, 1-2 दिवसाच्या आधी करतात नाही का? हो हो करतात ना. मग पोरगी गेल्यावर केला असता का? मग आता तयारीच करत होती तर तिच्या सासूचा फोन आला. म्हणते गावी जा म्हणते तुम्ही, आम्ही येऊन राहिलो म्हणते. असं असं बरोबर आहे ना. गावी इकडे आता त्याचे जे मोठे आहेत भासरे बिसरे ते भरत असतील, करसा पुंजत असतील नाही का? तर आता उद्या किती वाजेपर्यंत येतात तर तसे फोन कराल मग येतो मी बोलवायसाठी. हो हो सांगेन ना सांगेन. कुंता नाही झाला का तुझ्या? चल ना लवकर. कुठे चालला रमेश? आई उद्या तीज आहे तर सामान आणावं नाही लागेल का? सामान घ्यायसाठी चाललो. काऊन कुंताला सांगितलं नाही का? नाही नाही, मी घरी नव्हती ना बेटा, मी आताच आली.
कुठं गेली होती तर आई तू? ते करसे आणतात ना गावामध्ये, आता तेच विचारायला गेली होती, आणला का म्हणून. कशाला गेली तर आई? आता जाणार आहोत तर आणून ना तिथूनच. दरवर्षी आणतात ना, सूर्यकांताच्या अंगणातच तर ठेवतात, म्हणून गेली होती बाबा. तो यावर्षी आणला नाही का? नाही आणला म्हणते बाबा सूर्यकांता, नाही आणला म्हणते यावर्षी. मी म्हणलं तिथं मिळून जाईल गावीच, तर कशाला आणाल. हो आई, आता बाजारही आहे तर म्हणलं बाजारही होते आणि बाजाराच्या दिवशी मस्त करसे बिरसे आणतात तिथं. मला काही समजत नाही म्हणून म्हणलं कुंताला तूही तयारी कर. हो दोघे जण जा, आंबे घेऊन येऊन जाल बापा. कच्चे आंबे तर भेटतात वावरात गेला का, वावरातले, पण पकले आंबे आता येतात ना. पकले आंबे आले असतील ना, बाजारात मिळतील नाही का. हो ना आई, पकले आंबे तर बापा 1 महिना झाला सुरुवात झाली तर आंबे, पकले आंबे मिळतात. हो तर आणून घेशील 2 किलो. आई 2 किलो मध्ये होईल का? जेवण राहते ना आपल्या घरी. होईल नाही तर का, तर पना नाही बनवत का अजून कच्च्या आंब्याचा? पना इथं बनवतो, नैवेद्यासाठी तर पनाच लागते बापा. मी का म्हणतो, आपल्या घरी जेवण राहते, काय जास्त नाही पण 4 किलो तरी आणून टाकीन म्हणतो. आता पोटभर कोणी खातात ना, मग कमी नाही गेल्या पाहिजे. पाय बापा तू आता आण, आपल्या मतानं आण. चला बापा, मार जशी घाई सोडून दिल्या. आता थोडंसं केस बिस करत होती, पावडर बिवडर लावत होती. किती वेळची लावत होती? किती वेळची तयारी करत होती का? तयारीच केली का हो, झाड झूड केली, भांडे घासली आणि मग आता हात पाय धुतली ना, केस केली आणि आता पावडर बिवडर लावत होती. तर मला आवाज देत होते तुम्ही. थोडीशी साडी चेंज करतो म्हणलं तर तुम्ही खूप बोलवत होते. तर आता राहू दे म्हणलं, काही नाही होत, हे नवीनच आहे साडी. राहू दे. बाजारला जायचं आहे, काही लग्न बिग्नाला जायचं नाही आहे. चल लवकर. आई कुठे गेले होते तुम्ही? मी बाबा ते करसे आले का म्हणून गेली होती त्या सूर्यकांताच्या घरी विचारायसाठी. मग तिनं बसच लावलं, चहा पाणी झाला तिथं, तर उशीर झाला यायला. आई आता आम्ही बाजारला जात आहोत, काही लागते का सांगून द्या. आता माहित आहे तरी तुला कोणता, दरवर्षी पूछते तरी करसा. आण माहित आहे तुला, बरोबर आणते. मग बाजारावरून आल्यानंतर सांगायला चालली जाशील शांताच्या घरी ना सूर्यकांताच्या घरी. उद्या लवकर याल म्हणून स्वयंपाक करायला. हो आई, हो. चल लवकर चल. पाणी बिनी नाही आले पाहिजे बाबा. झाक उघड करून राहिला. हो ना जी, पाण्याचा काही समजत नाही, कधी पाऊस येते. बरं तर मंडळी, उद्या आता अक्षय तृतीया आहे, तर आता तेच तयारी सुरू आहे आमची. आता चाललो आम्ही बाजारला, भाजीपाला, आंबे आणि करसा पूजायसाठी आणतो घेऊन. तर मग ही व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला? व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आता उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवू करसा पूजनाचा कार्यक्रम. चला तर तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा. चल ना बापा, तिकडे पाहून का बडबड करून राहिली, चल लवकर. हो चला, तुम्ही तर उभेच आ, मी इकडे बोलत होती तर बडबड करते म्हणता. आपल्या सबस्क्रायबरांना मी शुभेच्छा देत होती अक्षय तृतीयाच्या. अरे हो, दे. झाले ना देऊन. चला आता उशीर नाही होत का तुम्हाला?